सांडू आयुर्वेद भूषण, गौरव तपश्चर्येचा, आयुर्वेदाच्या सन्मानाचा। वैद्य मीरा अरुण औरंगाबादकर। शतेषु जायते शूर, सहस्त्रेषु च पंडितः, वक्ता दशसहस्त्रेषु। आपल्या धाडसी, हुशार, वाक्चातुर्ययुक्त व्यक्तिमत्वामुळे आपण अनेक व्याख्याने, चर्चासत्रे, तद्विद्य संभाषा गाजविल्यात। वक्तृत्व आणि लिखाण ही आपली वैशिष्ट्ये आहेत। मीरा हे नाव सार्थ ठरवत प्रत्येक काम असीम निष्ठेने आणि जिद्दीने पार पाडत शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रात घवघवीत यश आपण संपादन केलेत। नहि ज्ञानेन सदृश पवित्रमिह विद्यते हे गीतावचन मनात दृढ ठेवून आपण काय चिकित्सा, रोगनिदान विकृती विज्ञान अशा 2 विषयात MD आयुर्वेद वाचस्पती पदवी संपादन केली आहे। आपण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथे प्रपाठक, विभाग प्रमुख, रोगनिदान विकृती विज्ञान MUSSच्या BOS, BOF आदी अनेक समित्यांच्या सदस्यपदाचा कार्यभार सक्षमपणे पार पाडत आहात। वैद्य बाळशास्त्री लागवणकर पंचकर्म पुरस्कार, उत्तम वक्ता पुरस्कार 40 गाव, राष्ट्रीय लोकरत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांच्या तुम्ही मानकरी आहात। आकाशवाणी केंद्र चर्चासत्रांमधून आरोग्यविषयक व्याख्याने, मधुजीवन आदीमधून विविध विषयांवरील लेख, कविता, ROTP मध्ये व्याख्याने, विविध कार्यशाळा, संमेलनांमध्ये सहभाग याद्वारे आयुर्वेदाचा यशस्वी प्रचार आणि प्रसार करण्याचे उल्लेखनीय काम आपण करत आहात। अवघे विश्वची माझे घर या उक्तीनुसार आचरण करणाऱ्या कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रचंड स्मरणशक्ती, जिद्द, उत्साह, शिस्तीच्या जोरावर आदर्श वैद्य, आदर्श गुरु, आदर्श माता, आदर्श स्त्री या सगळ्या भूमिकांना योग्य न्याय दिलात। आज 8 मे 2016 रोजी सांडू स्थापना दिनाचे औचित्य साधून सांडू आयुर्वेद भूषण हा पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हास अभिमान वाटतो। आता घनश्यामजी सांडू यांनीही या सत्कारामध्ये यायचंय आणि धन्वंतरीची प्रतिमा प्रमुख पाहुणे आणि घनश्यामजी सांडू यांच्या शुभ हस्ते दिली जाईल। सन्मानपत्र आणि स्मृती चिन्ह यांनी हा सोहळा संपन्न होईल। आणि हे स्मृतिचिन्ह आणि या सन्मानासह आपण इथे यावं। व्याख्यान झालेलंच आहे, पण या सन्मानाबद्दल आपण अगदी थोडक्यामध्ये आपले विचार प्रस्तुत करावेत। नमस्कार। मी नेहमी म्हणत होते की हेल्मेट कंपल्सरी झाल्यापासून माझ्याकरता कदाचित वेगळं हेल्मेट करावं लागलं असतं, कारण माझा केसांचा मागे असलेला संभार। पण आज
मुंबईकरांनी मला पगडी घालून दाखवलीच आणि मला ते खूप आवडलं. मला भीती वाटत होती की या दोघांना पगडी दिली, माझ्या डोक्यावर हे पदर किंवा ओढणी तर देणार नाहीत. पण पगडी मिळाली याला कारण असं आहे की मी बाई माणूस नाही, मी माणूस बाई आहे. मी स्त्री असल्याचं कन्सेशन कधीच घेतलं नाही साहेब. प्रत्येक पदावर 12-12 वर्ष राहिली आणि म्हणून एवढी मुरली आणि म्हणून समोरच्यांची जिरवू शकते. सत्काराला उत्तर थोडक्यात द्या म्हणून सांगितलं. मी का थोडक्यात बोलू? 30% मध्ये कितीतरी स्त्रियांनाही सांडून आतापर्यंत पुरस्कार द्यायला पाहिजे होते आणि आज प्लस 30% मंगलाताई मी नक्की घेणार आहे, मी सोडणार नाही. मला माहित नाही मी बोलते आहे तुम्हाला आवडलं की नाही, पण आवडून घ्यावंच लागेल कारण आज माझ्या हातात माईक आहे. आयुर्वेद भूषण पुरस्काराने सांडू कंपनीने केला माझा सन्मान. अरुण रावांना दीर्घ आयुष्य लाभोत किंवा देवोत धन्वंतरी भगवान. पहिला पुरस्कार दादा खडीवालेंचा, दुसराही होता बैद्यनाथचा त्याच्याच जोडीचा. अरुण रावांचं नाव घेऊन सांगते, आजचाही पुरस्कार त्याच तोडीचा. त्या दशकानुसार त्या पुरस्काराचं मला महत्त्व होतं किंवा महत्त्व आहे, महत्त्व राहील. आजचा दशक हा 4थं दशक आहे आणि 5व्या दशकामध्ये मला असं वाटतं मी त्रिगुणांजी सारखी पुढच्या 10 वर्षात सांडू कंपनी पुन्हा मला याच ठिकाणी बोलवेल आणि मी तो पुरस्कार घेऊनच दाखवीन, तेवढं काम करीन. पुरस्काराने माणूस पुढे जातो. पुरस्कार पुढे जाणाऱ्यांकरता असतो, थांबवण्याकरता नाही. आणि त्यामुळे मी पुढे जातच राहणार आहे. सभागृहाला मुद्दाम सांगते, मी 61+ आहे, पण आज मला 16+ असल्यासारखं वाटतंय आणि म्हणून पुन्हा नव्या जोमाने काम करणार आहे. पुरस्कार हे रिचार्ज होण्याकरता असतात सर, आणि पुरस्कार मिळाल्यानंतर इतरांनाही आपल्यासोबत आपण पुढे न्यायचं असतं. आपण तर पुढे जायचं असतंच, पण हा पुरस्कारापर्यंत मी कशी येऊन पोचले? मंगलाताई, मला प्लीज तुम्ही थोडासा वेळ द्या, मला बोलायचंच आहे. मी हुशार नाही, मी बुद्धिवान नाही, पण मी जिद्दी आहे, मी हट्टी आहे, मी चिकट आणि चिवट आहे. एकदा चिकटली की जळूसारखी चिकटते आणि म्हणूनच अनेक वेळा, असंख्य वेळा रक्तमोक्षण केलेलं आहे आणि असंख्य पेशंट बरे केलेले आहेत. वैद्य सेलोटे तर म्हणायचे तू तर 2 पायाची जळू, आणि पुढे म्हणायला लागले की तू तर नुसती नळी घेऊन फिरू. म्हटलं काहीही म्हणा, नावं ठेवा, मी माझं काम सोडणार नाही आणि चरकांनी घालून दिलेल्या पायवाटीवरनं चालण्याचं मी कधीच विसरणार नाही. शालेय शिक्षण माझ्या हट्टाप्रमाणेच झालं. गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल, हिरवा पिवळा ड्रेस आणि तोच मला आवडायचा. निळा पांढरा सगळ्याच शाळांचा होता. म्हटलं मला याच शाळेत जायचं. वडील म्हणले ही शाळा फार लांब आहे. म्हटलं जाईन. पायी जावं लागेल. म्हटलं जाईन. चपला मिळणार नाहीत. म्हटलं नकोत. आणि साहेब खरंच मॅट्रिक होतपर्यंत चपला नव्हत्या. ही परिस्थिती होती, मुद्दाम सांगते. आणि त्यानंतर चपला मिळाल्या, कॉलेजला गेली म्हणून, आयुर्वेद कॉलेजला. तेही तळवा तुटला की तो बदलवायचा आणि पट्टे तुटले की पट्टे बदलवायचे. परिस्थिती असते ती बदलवता येते, चिकाटीच्या जोरावर, जिद्दीच्या जोरावर. हे लक्षात घ्यायचं. महाविद्यालयीन शिक्षणामध्ये हातावरच्या रेषा पाहून वडिलांना कोणीतरी सांगितलं होतं ही मुलगी नक्कीच डॉक्टर होईल. वडील म्हणले मी करूच शकणार नाही. ते म्हणले मास्तर साहेब काय बोलताय तुम्ही, तुमची ही मुलगी वाराणसीचे कालिया यांनी सांगितलं होतं की ही मुलगी नक्की डॉक्टर होणार आहे. आणि मी मॅट्रिक झाले. डोक्यात एकच की आपल्याला डॉक्टर व्हायचं. आई म्हणली लग्न करून टाकू. मी म्हटलं करणार नाही. अगं असं नाही, आता तुझं वय झालं, लग्न करावं लागेल. मोठ्या बहिणीचं पण त्याच वेळी केलं. म्हटलं मी पळून येईन, पण मी डॉक्टर होईल आणि डॉक्टर झाल्यानंतर नवऱ्याकडे जाईल, पण तोपर्यंत जाणार नाही, एवढं तू लक्षात ठेव. आईला लक्षात आलं ही मुलगी आपणच जन्माला घातलेली आहे. आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये इंटिग्रेटेड कोर्स होता साहेब तेव्हा. तो नुकताच बंद झाला होता आणि शुद्ध आयुर्वेदाची पहिली बॅच होती. इंटिग्रेटेड कोर्स म्हणून अनेक मुलांनी ॲडमिशन्स घेतल्या आणि तो इंटिग्रेटेड कोर्स नाही हे कळल्यावर सोडून गेले. काकाचे 4 आणि आम्ही 5 एकत्र कुटुंब पद्धती. त्यात मुलगी, तिला डॉक्टर कुठून करायचं, दुसऱ्याचं घर.
पुन्हा ही कमवेल तर त्याच्याच घरी जाईल, ही तेव्हाची विचारसरणी 1970 साल आठवा. आणि म्हणून मग त्यावेळी मला घालायचं नाही असं ठरवलं. वडिलांनी दुसरीकडे ॲडमिशन दिली. मीही रडत रडत तिकडे गेली. म्हटलं जाऊ दे, आपण बेस्ट प्लेअर आहोत, खो खोच्या प्लेअर आहोत, आपल्याला पोहता चांगलं येतं, आपण त्या विश्वास नाव कमावू. पण डोक्यात कुठेतरी डॉक्टरचा किडा बळबळत होता. आणि जशी मुलं ॲडमिशन सोडून गेली तसे माझे वडील जेव्हा दिवाळीचं दळण घेऊन चक्कीवर गेले, ती चक्की ही चांदूरकर साहेब चांदूरकरांचीच होती. आणि त्या चांदूरकर जे होते ते तिथे क्लर्क होते. ते म्हणले, डॉक्टर साहेब तुमच्या मुलीला पाठवा, मास्तर साहेब तुमच्या मुलीला पाठवा, पगडी पडू नको, कारण पगडी ठेवूनच बोलायचं आहे. मास्तर साहेब तुमच्या मुलीला पाठवा, आम्ही ॲडमिशन देतो. ते म्हणे खरंच? तर म्हणे खरंच. आणि ॲडमिशन मिळाली. ॲडमिशन मिळाली. संस्कृत विषय, पदार्थ विज्ञान, काय काय सगळं माहिती आहे आपल्याला. आणि ते पुढच्या 6 महिन्यात करायचं. टर्म ग्रँड झालेली तेव्हा काय हो का ठो काही कळत नव्हतं. बागेवाडीकर आले होते परीक्षेला, प्रचंड चाळणी लावली आणि 30 मधले फक्त 6 पास झालो. त्यात मी निघाली. सोलापूरचे बागेवाडीकर म्हणून मुद्दाम सांगितलं. आणि असे त्यावेळी विद्यापीठातून, नागपूर विद्यापीठातून 27 मुलं पास झाले. नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, मोझरी. आणि 27 मधले सेकंड इयरला 9 पास झाले. मी, नीता मेहता, महेश गांगण आणि अजून नावं बाकीचे वेळ नाही म्हणून घेत नाही. 9च्या 9 माझे नावं म्हणजे पाठ आहेत. आणि ते 9 मग फायनलपर्यंत राहिलो. मग मात्र कोणी गळलं नाही. आणि 9च लोकांचा क्लास. कॉपी करता येऊ नको, काहीच करता येऊ नको, श्लोक तर पाठ पाहिजे. त्र्यंबक गुरुजी जोशी, श्लोक पाठ नसला तर हो थापड मारायची. मी खाल्ले आहेत. त्याचा फायदा झाला. घडा 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 सगळे श्लोक पाठ आहे. निदानचे आहेत, रसशास्त्राचे आहेत, द्रव्यगुणचे आहे. आत्ता सांगा म्हणून दाखवते, पण वेळ नाही. त्यामुळे सुटका झाली. त्यानंतर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागली. अमरावतीच्या कॉलेजमध्ये ताबडतोब काय चिकित्सा आणि शारीरिक क्रिया विषयामध्ये. पण MD करायची जिद्द होती. वडील म्हणले जामनगरला पाठवणार नाही, महाराष्ट्रात सोय नाही. मी म्हटलं मला MD करायचं. बेटा जामनगर किती लांब आहे. वडील मी मास्तर आहे बेटा, थोडा माझा विचार कर. म्हटलं सगळा विचार केलेला आहे, मी माझ्या हिमतीवर होईल. पण वडिलांनी शेवटी नाही पाठवलं आणि मी थोडंसं ऐकलं, कारण वडिलांचं ऐकायचं असतं म्हणून. आणि मग मी नागपूरला गेले, तिथला जॉब ठेवला आणि हाऊस जॉबला गेले. तिथे लिहून ठेवलं की हाऊस जॉब पूर्ण होताच मी येईल. पण वापस कसली येते. तिथे गेले, हाऊस जॉब करायला लागले. हाऊस जॉब करता करता लेले सर होते, MY लेले, त्यांची आठवण केल्याशिवाय मला आज राहवत नाही. आणि ते म्हणले की तू कुठे जाणार, काय करणार, काय नाही. मी म्हटलं सर बघते आता, MD तर बाबा नाही म्हणतात आहे, पुढचं ठरवते. नुकत्याच डेमॉन्स्ट्रेटरच्या पोस्ट निघाल्या होत्या. मला म्हणे हा अर्ज बर. म्हटलं कसला आहे. डेमॉन्स्ट्रेटरचा. म्हटलं म्हणजे मास्तर न. म्हणे हो. म्हटलं बाबा मास्तर, काका मास्तर, मी मास्तर होण्याकरता डॉक्टर झालेले नाही, मला दवाखानाच टाकून पाहिजे. आणि वडील म्हणले मी दवाखाना टाकून देऊ शकत नाही, नवऱ्याच्या घरी जाऊन काहीही कर. परिस्थितीच नव्हती, पर्याय नव्हता. शेवटी ते मला असं म्हणले. आणि मी तुम्हाला सांगते 77ची ऑर्डर साहेब. आणि मी 1 फेब्रुवारी 1978ला जॉईन झाली, हाऊस जॉब पूर्ण करून. आणि नोकरी करायचीच नाही. शेवटी लेले सरांनी घरी माणूस पाठवला. चेपुलवार नावाचा माणूस घरी आला, सायकलवर डबल सीट घेऊन गेला आणि मला म्हणले जॉईनिंग दे, मी अडचणीत येतोय, इतके दिवस थोपवली तुझी पोस्ट. जॉईनिंग दिलं. म्हटलं सर मी आज संध्याकाळी राजीनामा देईन. म्हणे दे. संध्याकाळी राजीनामा दिला. संध्याकाळी सांगायला गेले की सर आता उद्यापासून येणार नाही, राजीनामा मंजूर झाला की नाही हे तुम्हाला बघावं लागेल. दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेले, काम केलं, त्यांना भेटायला गेली. ते म्हणे राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार मला नाही, ते मी डायरेक्टरला पाठवलेलं आहे. आणि लेले सरांनी पत्र डायरेक्टरला न पाठवता स्वतःच्या खिशातच ठेवलं. त्या लेले सरांची आज आठवण झाल्याशिवाय मला राहवत नाही, कारण जर लेले सरांची आठवण नाही केली तर मी आज इथे उभे राहू शकले नसते, याची मला पूर्ण जाणीव आहे. मोठ्यांचं कुणीतरी कुठेतरी ऐकायचं असतं. आणि मी तिथे चिटकले, राहिले. 11 वर्ष तिथेच राहिले. त्यानंतर नांदेड, 14 वर्षाचा प्रवास, त्यानंतर पुन्हा नागपूर आणि आता रिटायरमेंटपर्यंत तिथेच राहायची इच्छा आहे, शासनाच्या मनात असेल तर. नोकरीत तरी कशी आली. लाईनीत बसलेलो. विद्या जाजू नावाची एक होती, डॉक्टर अरुण पाटलांची बायको, गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज. आणि टॉक 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 माझ्यासमोरून चालत गेली. मला म्हणले तू कोण गं. म्हटलं मीरा देशमुख, मीरा रघुपती देशमुख. तुझा जॅक आहे का म्हणे. म्हटलं जॅक म्हणजे काय. मग काय सिलेक्शन होतं म्हणे तुझं. अरे हिने असं म्हटलं. म्हटलं ठीक आहे, आता सिलेक्शन करून नोकरी करायची नाही. आणि पाठ असलेले, मुखोद्गत असलेले श्लोक पुन्हा रिकलेक्ट केले आणि धडाधड इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू देत असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर साहेब मी श्लोकात दिलं आणि वर विचारलं अर्थ सांगू. वैद्य बोरडकर सर, अमरावती कॉलेजचे सहस्रबुद्धे सर,
तारे सर, कुंडले मॅडम यांचा नामोल्लेख टाळणं अशक्य आहे. कट्टी सर, कठोर शिस्तीचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या हाताखाली वाढले नव्हे, त्यांनीच माझं कन्यादान केलं. सेलोटे सर यांच्याबद्दल काय बोलू, किती बोलू, स्वर्गवासी झाले आहेत. पण आमचा एक क्षण विभागात असा जात नाही की जिथे आम्ही सेलोटे सरांची आठवण काढत नाही. त्यांनीच घडवलं. एका पायावर जर उभं राहिलं ना असं, तर ते पायाकडे पाहायचे. घोडा आहेस का असं विचारायचे. दोन्ही पायावर उभं राहायची त्यांनी सवय लावली. पेशंटच्या पलंगावर पाय ठेवलेला सुद्धा त्यांना चालत नसे. प्रेग्नन्सीमध्ये जर थोडीशी जाऊन बसली 9व्या महिन्याला तरी, कुठे आहे मॅडम, या राऊंड घ्या, असं 3-3 तास राऊंड चालायचा. व्हेरिकोज व्हेन्स झाल्या पण बसू दिलं नाही. पण त्या व्हेरिकोज व्हेन्सनी माझी साथ सोडली नाही, तरीही मी उभी आहे. त्या सेलोटे सरांच्या ऋणातून मुक्त होणं अवघड आहे. प्रत्येक क्षणाला शिकवलं हो. माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत मला डबा खायला जाऊ दिलं नाही. काय राग यायचा मला, पण सोबतच जेवायला बसवायचे. म्हटलं असं का? आणि माझ्याकडे रोज काहीतरी गोड आणायचे. हे सौनी तुझ्याकरता पाठवलं. मग त्या गोडाच्या मागे मी मुंगळ्यासारखी जायची आणि तिथे बसायची. जेवताना सुद्धा याच गप्पा व्हायच्या आणि खूप छान मला शिकवलं. एकदा त्यांनी माझा CR लिहिला, मॅडम थोडं सांगू द्या. आणि त्या CRमध्ये असं लिहिलं की अधिक अध्ययन करून शिकवणे आवश्यक आहे. आता मला सांगा, मी वाईट शिकवत असेल का हो? आणि अनेक ऑफिसमधले लोक म्हणले, मॅडम तुम्ही सेलोटे सरांची कंप्लेंट करा. मी घरी गेली, मिस्टरांना दाखवलं. म्हटलं सगळे ऑफिसचे असं म्हणतात आहे. मला म्हणे तू काय ठरवलंस? मी म्हटलं तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही. ते म्हणे कशाकरता कंप्लेंट करायची, त्यांनी काही चुकीचं लिहिलं? म्हटलं नाही. मग त्यांना तू पुढे जावी असं वाटतंय आहे, त्यामुळे अधिक अध्ययन करून शिकव. तुझा जो कोर्स तू केलेला आहेस तो धडा त्यांच्यासमोर ने. त्यांना सांग उद्या मी हा पिरियड घेणार आहे, त्यात असं शिकवणार आहे, यात भर काय टाकू. आणि मग ते मला सांगत गेले. तिथून मी घडत गेली, तिथून मी तयार होत गेली. मी जर त्यांचा त्या क्षणी राग मानला असता, माहीत नाही माझं काय झालं असतं. मी पण स्वेटर विणत बसली असती. धर्माधिकारी सर, वैद्य अनंत धर्माधिकारी, एक्स डायरेक्टर. माझं पहिलं MD 1993 साली काय चिकित्सा त्यांच्या हाताखाली झालं. अतिशय चरक उत्तम शिकवला. चरकावर प्रेम करायला शिकवलं. साले सर, सुभाष साले, नांदेडला आहेत, माझे दुसऱ्या MDचे गाईड. त्वक विकारात रक्तदृष्टीचं महत्त्व हा थिसिस माझा त्यांच्याच हाताखाली झालं. मला पूर्ण मोकळीक दिली. मॅडम तुम्हाला काय मी गाईड करू, तुम्ही तुमचं काम करा आणि फक्त मला दाखवा. आणि या मोकळीकीमुळे मी आज इथपर्यंत पोहोचले. वैद्य श्रीराम सावरीकर माझे उत्तम मार्गदर्शक. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलवर आणि अकॅडमिक काउन्सिलवर 1996 साली राज्यपालांनी माझी नियुक्ती केली. आणि ही नियुक्ती 5 वर्षाकरता होती. श्री जनार्दन वाघमारे कुलगुरू यांनी मला उत्तम मार्गदर्शन केलं. आणि त्या काळामध्ये एवढ्या कॉलेजेसचं काम केलं, एवढं प्रचंड काम केली. मी एकटी होती मॅनेजमेंट काउन्सिलवर महिला, पण प्रत्येक कमिटीत ते मला ठेवायचे आणि प्रत्येक कमिटीत काम करून घ्यायचे. म्हटलं सर एवढं काम, माझ्या घरावर दगडं येतात आहे, येऊ द्यावं म्हणे, तुम्ही पण खाण्यास समर्थ आहात, हरकत नाही, मी सगळा बंदोबस्त करतो म्हणे. पण त्यांनी मला खूपच छान मोकळीक दिली, संधी दिली. संधीचं सोनं करण्यास मला शिकवलं आणि ते मी केलं, असं मला आज या निमित्ताने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. निदानाला OPD IPD असावी हे अत्यंत आवश्यक, प्रत्येक ठिकाणी चालू झालीच पाहिजे हा माझा आग्रह. आणि संपूर्ण भारतात ती असली पाहिजे, कारण निदान विषय OPD IPD शिवाय शिकवता येणं अशक्य आहे. लॉंग केस, शॉर्ट केस, पॅथॉलॉजी, प्रॅक्टिकल बुक हे सगळं लिहावं लागतं. निदानाच्या OPD करता आमचे प्रचंड भांडणं होतात. नव्हे आमची OPD सुद्धा बंद केली होती. पण वैद्य डायरेक्टर कुलदीप जी कोहली यांनी आमची OPD, आम्ही त्यांना पत्र लिहिलं, यांनी आमची OPD एका क्षणात चालू केली आणि डीनला सांगितलं की यांना ताबडतोब OPD द्या. आता मोठ्याची छोटी खोली केली. म्हटलं खोली कोणतीही करा, पेशंट रोजचे 100च येते राहणार याची मला खात्री आहे आणि तेवढे मी करते. वैद्य आसाठी कोडवानी हे माझे सहकारी, वैद्य प्रणाली, वैद्य मिलिंद यांच्याशिवाय हा पुरस्कार घेणं मला अवघड जात आहे. अधिष्ठातांचं नेहमीच सहकार्य आणि डायरेक्टर वैद्य कोहली सरांची नेहमीच साथ किंवा त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं. सहकाऱ्यांची उत्तम साथ असणं फार गरजेचं, फार आवश्यक. शेवटी थोडक्यात एवढंच बोलते. दोषदुष्य सम्मूर्छनेशी, कारण मी निदान विषयाची आहे, दोषदुष्य सम्मूर्छनेशी सर्व शक्तीनिशी भांडू, आयुर्वेदाच्या खलबत्त्यात मोठमोठ्या विकारांना कांडू, आयुर्वेदाची शक्ती जगासमोर मांडू, तरच असे पुरस्कार देतील सांडू, तरच असे पुरस्कार देतील सांडू. शेवटची एक कविता
माझ्या या कवितेचं नाव आहे अंकुर. पाहिजे तर जाता जाता म्हणते मॅडम. अंकुराला फुटताना वाटली लाज, त्याने झुकवली आपलीच मान. तो म्हणे मी मान झुकवली खाली, भूमातेस वंदन करण्याची घाई. भूने दिला आशीर्वाद, म्हणाली अंकुराला, ताठ मानेने शिक जगण्या आयुष्याला. तेव्हापासून अंकुराने कधी झुकवली नाही मान, होण्यासाठी ताठ देठ फुटण्याची पाहिली त्याने वाट. पानांनाही तो म्हणे पकडा मला घट्ट, जगावं लागेल तुम्हाला न पडता पिवळे फट्ट. पानांनी ऐकले त्याचे, हलविली मान, जन्मा घातले फुला, फळविण्या फळा. फळात भरला रस, श्रमवी मानवा, पळे बाहेर बी. म्हणे मला रुजवा, म्हणे मला रुजवा, म्हणे मला रुजवा. हा आवाज आणि हे वक्तृत्व माता पित्यांची देण आहे, ती मी कधीच विसरणार नाही. धन्यवाद.